असं झालं कधी येईल तो किट्टू? नाही मग ते कधी पण येतील ना. आता तुला पुन्हा बस उगाच यार मला काय फसवलं एवढं. आणि याला पुढे आला पडा ना. अरे बापरे लय जोरात आला बाबू बाबू. पीछे होता तू. तारीफ करून यायचं. सही है ये सही है ये सही है. कैजुअल बस कर ना भाई. चालन तुमचं लास्ट बोललेले परत चौथी. इसको डबल दे दिया आपने. देखो मुँह चालू उसका. देखो इनको दिया अभी मेथी. कसम से मेथी. मी कालच ब्लड टेस्ट केलेला आहे मम्मीचं डेंग्यू मलेरिया. आज रिपोर्ट्स येतील. वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल. आम्ही चाललोय बोईसरला. मम्मीला थोडं बरं नाही वाटत आहे. सगळ्या गोष्टी आम्ही एक्सप्लेन करूच. मम्मीला बरं वाटत नाहीये. त्यानंतर आमची स्कूटी जी आहे ती बोईसरलाच राहिलेली आहे. ती सुद्धा आणायची आणि अजून 1-2 काम आहेत बँकेमध्ये. आमची बँक तिकडेच आहे. सो ते सगळी कामं करू, सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करू. सो आपण सर्वात आधी ब्लॉग जो आहे तो स्टार्ट करूया. सो लेट्स स्टार्ट. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या युट्यूब चॅनलला. मी आता आलेलो आहे बोईसरला कलर सिटी मध्ये वहिनीच्या घरी. आणि आता मला किट्टू भेटणार आहे मेन. आणि मी त्याला आता सरप्राईज देणार आहे की मी गुल आहे गायब आहे. नाही असा विषय आहे की आता ना ऍक्च्युली एवढं लांब नको. ऍक्च्युली ना आता आम्ही आलेलो इकडे किट्टूला भेटायला. मम्मीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेलो. तर मग किट्टूला भेटायला आलो. आणि किट्टू आता ना मम्मीला बघेल ना. आम्हाला बघितल्यावर काय नाही बोलत, पण मम्मीला बघेल ना तर बोलेल की ना ओईत कुठे. आणि मग आला माझ्या म्हातारीला बरं तो पण लोपनच बस. म्हातारीला बरं नाही. ते नंतर सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करेलच. सध्या आता बघूया काय घडतं. त्याला असं झालं कधी येईल तो किट्टू? नाही मग ते कधी पण येतील ना. आतापासून बोलला मी खाली उतरतो म्हणून. असा विषय मम्मीला कॉल केलेला. मम्मीला माहित नाही मी आली. आम्ही सांगितलंच नाही की मी पण आहे सोबत. मम्मीला पण बरं नाही ना थोडस. तर मम्मीला पण भेटायला आलेलं. पण मम्मी बोलते की ती ऑफिसला आहे. मग आता किट्टू दादा इथे. मग किट्टू दादाला पिक करू इकडनं. त्याच्यानंतर ऑफिसला जाऊ मम्मीला भेटायला. विचारायला पहिला तूच दिसायचा. तोच दिसणार आहे रोहित पहिले. मस्त वाटतंय इकडे येऊन. जाम भारी वाटतंय. आमचा एरिया शेवटी पहिल्याचा. आंबे आले, आंबे चालू झाले. पण इथं आता काट्याचं कुंपण लावतील. हो हे काय दिसतंय ना. हे काय हा इथं आता काटे लावते. मीटिंग कोण ना बसतात. कोणीच बसू शकणार नाही. मीटिंग करायला बसतात का? तर त्यांचं झाड आहे. झाड आहे ना ते घेऊन जातात जागेवाले. आला किट्टू आला लवकर. अरे लप ना तू लपूनच बस. उगाच यार मला काय फसवलं एवढं. किती सॅड यार इसकी जिंदगी. आला लप खरंच आला आता. सिरियसली आला. अरे बापरे लय जोरात आला बाबू बापरे. किट्टू मला पप्पी. किट्टू मला पप्पी. किट्टू दादा. मला पप्पी. मला पप्पी दे लवकर. पप्पी दे मला. आम्ही काय पाप केले पोरा? पप्पा दे आम्हाला. आणि कोकांगला कुठे विचार ना. तू कशाला बोलते काय? नाही त्याला लक्षातच नाही. येईल थांब ना. किट्टू दादा ही कोण आहे? आई आली आहे. हे कोण आहे? रोहित कुठे आहे मग? कोणाच आहे? रोहित गाडीत रोहित आहे. अय्या किट्टू दादा उईकच विसरला. रोहित गाडीत आहे. अय्या फ्रेंडशिप एवढी कमजोर झाली तुमची आता. अरे रोहित कुठे आहे बाबू? बघ जा. तू भेटला नाही त्याला. गाडी बघा दुसरं. Ah!
अबे पीछे आता तू पीछे होता तू. अबे पीछे था तू. ए हिरो लय तुला हिंदी आणि मराठी जमायला लागला आताच. बापरे एक्साइटमेंट. सर्दी आली आहे. अरे आपले खोकला अजून जल्दी झाली मला. ह्याला पण घ्या तुमच्यात. तू किट्टू ए माझ्या बाळाला उभं नाही राहतात अजून म्हणून करे पोरांनो. लागलाय मला आता. काय लागलं तुला आत्ताच. इथं. मग तू एवढा जोरात पळतो सुपरमॅन सारखा. बापरे, याला घेऊन घेऊन आले मोठं वाटतं मला आता. माझं बाळ घाबरला? किती वर्ष झालं किट्टू? कसं काय लागलं अजून बर्थडे येईल ना आता. हा का? सप्टेंबरला होईल हा. मी काय म्हणतो हा फक्त बघा ना कसा या मला ना घेतलं देव का लागतं मोठं तो भाई भाई. काय कला कोणत्या चॅनलला? युट्यूब चॅनल YouTube चॅनलला. हमारे चॅनल को सबस्क्राईब करो. चॅनलला सबस्क्राईब करा. बघा तुझ्या चॅनलचं नाव सांग. किट्टू किट्टू खरात. नाही ज्युनियर खरा. जुनियर खरात. आमच्या किट्टू चॅनलला पण सबस्क्राईब आमच्या पण करा. चॅनलला आमचं पण बोल मध्ये. किट्टू दादा बोलणार आमच्या पण चॅनलला सबस्क्राईब हा बोल बॉब अँड कोमल चॅनलला सबस्क्राईब करा. अजून कोमल बस समझ गए समझ गए सब समझ गए. समझ हाँ. गए बस. समझ नहीं समझोगे तो कैप्शन भी दे देना. किट्टू तू मोठा झाला ना बाबांनी. तुला बल नाहीये. मोठा माझ्या मम्माला बल नाहीये. चल आपण सर्दी झाली. काय होतं लय दिवस झाले तिचे डायरेक्ट एक्सप्रेशनच चेंज झाले उचलतात. माहिती गेलं उचलून असं हळू. हा हलकं झालं. लहानच हे त्याला व्यवस्थित पकड प्रिया. असं नको पटकन असं नको पटकन. महेंद्र बाहुबली महेंद्र बाहुबली महेंद्र बाहुबली. लहानच ग माझं बाळ एवढंच. बापरे, लय लाड देते. डोळे बघ. परत ना मग ए पडल पडल तो काय नाव रोहित. काय बोलते. पहिले एवढे दिवस आम्हाला कोकण गोरा दिसत होता. आता आला तर कोकण फिकत पडला. किती दादा लय गेलाय माझ्या. किती दादा लय गेलाय. किती दादा आता त्याच्या बघ रे तुला आता काल्या बोलतायत. तुला आता काला बोलतात. बघ बघ ढोल्या. आणि रोहित कोमल आणि रोहित याच्यापेक्षा 1 स्टेप डाऊन. हा मग त्याच्यानंतर आणि मग हा. 3 शिप डाऊन. नाही हा 3 नाही पहिल्या नंबरला आपला किट्टू आहे गोरा. दुसऱ्या नंबरला कोक्या आणि तिसऱ्या नंबरला हा. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया. फेस क्रीमची ऍड लावायची. टोन पहिले हा अशा चेहऱ्यापासून असं होतं. नाही डार्क नाही रे पण. नाही तसे शेड जाईल. तशी शेड सगळ्यात शेवटी मला उभं करा. नाही मग माझ्या नंतर विशालला. मग वा वा स्वतःची तारीफ करून घ्यायची नसते. हे सही है ये सही है ये सही है. कॅज्युअल नाही तू जास्त करू. नाही हे खूप भाजी ए, नाही, तू गोरी तुम्ही आहे. गोरे आहेत. अरे हे चला तुम्ही कमेंट्स करून सांगा की कोमल गोरी आहे का जिजू गोरे आहे. सगळ्यांनी सांगू का? मला मी गोरीच नाही वाटत. बापरे मग आता तिला पण तारीफ ऐकायची तिची. वाव, कोमल, तू जाम गोरी दिसते. तू खरंच गोरी ग. कोमल काय करते. आमचा अंकल जाम भारी पाणीपुरी बनवतो. खूप दिवसांचं दिसलं तर बोललं गरम गरम एकदम कडकवाला बनवा. 2 दिन के बाद खाणे आयु. आम्ही इकडे राहायचो ना कलर सिटीत आणि बोईसरला. तेव्हा मी ह्यांच्याकडे खूप पाणीपुरी खायचो. सो जुन्या आठवणी ताज्या झाल्यात आणि आता तेच आम्ही पूर्ण सर्वजण एकत्र पानीपुरी एंजॉय करतोय. आणि इनके दिखावे पे और इनके इस पे जाओ मत. इनका टेस्ट बहुत हार्ड है. काय कोमल एक नंबर टेस्ट आहे. आणि जाम भारी चटणी बिटणी रावस फुल तिखा पाणी वगैरे. सो आता आम्ही लोक सर्वजण पाणीपुरी एन्जॉय करतोय. काय काय तोंडाला पाणी सुटतं लगेच. बापरे. अपने हो गया. अपने को सिर्फ पानी निकालना है. पर्या ते बघ तोंडात ए, काय ते बघ चाललं तोंडात. चाललं थोडंसं
हा पोरगा आहे ना, हा पोरगा दुपारी जेवला नाही. हा पोरगा जेवला नाही आणि आता भूक लागली असेल ना. अरे हा काय नाही जेवलं माहितीये का, आम्ही बाहेर जाणार आहे मग आपण काहीतरी खाणार. हा मग तो बोलेल की मला आणि भूक लागली. मॉर्निंगला पण मस्त साहेबांनी वडे आणि डोसा खाल्ला. बाहेरच खाल्लं. आणि मी चालला काय थोडासा म्हणून माझा माइंड बसला. मग तू तर बोलली खाल्ले पहिले याने दिलं यांना. म्हणजे पहिली पण इम्पॉर्टंट आहे. पण तू तर बोलली माझं पोट भरलंय, मी पोटभर जेवली मला आहे. आवडतं. मेरे को तिखा ज्यादा मीठा खरंच गर्ल्स लोकांची फेवरेट असते का पाणीपुरी. तुम्ही ऐका ह्या तिघं आम्ही पोट भरलंय म्हणून खाणार नव्हतं ना, आम्ही तिघच पुढे. आणि सगळ्यात मेन मी होतो खाणारा. ज्याला भूक लागली ते लांब येतं. तो लांब आहे. मेरे को तिखा ज्यादा पण पोरींची खरंच फेवरेट असते का पाणीपुरी. नाही माझी नाही. नाही ना तुझी. इसमें डालो, इसमें डालो. बाबा अरे लक्ष दे ना बाबा इकडे तरी. आवडतं ना मला भूक लागली. तिकडेच चालले. खा बाबा खा. हिची एवढी गडबड घाई चालली आहे की मी खातच नाही. ये प्लेट ऍक्च्युली भूक हिला लागली, सो तू खाऊन घ्या आधी. अरे इधर प्लेट पाणीपुरी बरोबर आहे, माझंच आहे ना भाऊजी. तुम्ही दोघे खाताय. गपागप रोहित नंतर तू घेती, मम्मी नंतर तू घेती, प्रिया नंतर मम्मी तूच तोंड घेती. झाली बघा. कोणी घेतलं मला भेटा ना. चांगली आहे टेस्ट. मस्त आहे. बस कर ना बाई. झालं ना तुमचं. लास्ट बोललेले परत चौथी. तिसरी सॉरी. तिसरी झाली माझी समजी. दादा मी यांना बोललो की मी बाकी आहे खायचा, तर तुम्ही कोकोला नंतर ताईंना द्या, मग आपण दोघं आरामात खाऊ. तीनच खायचे होते. तीनच खायचं. हाफ प्लेट. मुझे फुल दे दो इनका हाफ प्लेट. ए पोऱ्या किटू दादा काय सुकी पुरी खातोय. इसको डबल दे दिया आपने. देखो मुँह चालू उसका. कोई तरीका है भीख मांगने का? देखो इनको दिया अभी मेथी. कसम से मेथी. आई शपथ मी ना काही आता कॅमेरा चालू केलाय. लिटरली सांगतो मगातपासून यांची अशीच भांडणं चालली आहेत आणि हे नुसते हसतात. खाणं कमी हसणं असतंय. तुझे हसण्यातच चाललंय पाणीपुरी स्किप हो गई मैं. मेथी अभी. अरे देवा. पाणीपुरी लवर गर्ल्स. लाईन मोडलेली आहे. पाणीपुरी लवर गर्ल्स. मध्ये आले पहिले मी उभा होती, मग इकडे रोहित आला, हा. मग मी दुसरं आले, मग नंतर मम्मी आली, मम्मी दुसरं आली, मी तिसरा. मग त्याच्यामुळे तू प्रत्येकानंतर एक एक घेतला. परत दिली कोमल रोहितला बघ. रोहित 7-8 खाल्ले आहे. सबको बराबर दिया है ना. उसको जो सुका दो. नहीं फिर उसको ही दो ना. तुझ्या बरोबर आहेत का पुऱ्या. बरोबर. अरे सुकी द्या. तुझं झालं कोमल. अरे खा ना अजून. तुझी पुरी कुठे आहे मधली. ये बीच में स्किप कर दिया इसको. हो गया. नाही राहू दे. आता अरे पहिली एवढं प्रेम नको ग माझ्यावर. तुला भूक लागलेली एवढं बस, बस, नको झालं, नको नको भरलं नको मध्ये. नको 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 मग ते मला समजलं. एवढं प्रेम माझ्यावर नको. धरून गेला की आता माझ्या हिशोबाने राहिली. भैया भैया ने एक काम करो. ये ना ऐसा ऐसा डाल के ना इसको ते काय भूकायला लागली होती आणि आम्हाला जबरदस्ती थांबवलंय. आम्ही खाऊन बसलो. खायला आम्ही सगळे म्हणत होतो आम्हाला नाही खायचं बॉबी. सगळे आमचं पोट भरलेलं. प्लेट संपली तरी दुसरी प्लेट घ्यायला आता तयार झाला. आणि बॉबीच्या जोडीला कोणतरी पाहिजे. आणि ना आता किट्टू दादासाठी बनवतोय. तुम्हें शर्म है कुछ शर्म आया है? जो हाजीर वही वजीर पटक से. तुम्ही पण खाऊन घ्या आधी. नाही मी तुझ्या सोबत तुझ्या जोडीला आहे. तुला एकट्याला खायला बरं नाही वाटणार म्हणून. माझ्या किट्टू दादाला खाऊ घाल. ये पिलू सोना हिरा. ओय किट्टू दादा ये सोना. खायचंय. हे बघ किट्टू दादा. अरे वेच आहे नाही. ये ना पिल्लू लवकर ये. टेस्टी एकदम किट्टू दादा. किट्टू दादा तो पाणीपुरी कधी खात नाही किट्टू. नाही खातो तो जास्त नाही खातो. पोट भरलंय माझ्या बघा. दाखवतो पोटात काय काय भरलं इकडे. ये पिल्लू ये. तिखट नाही ये इकडे. तिखट नाही गोड आहे गोड. चॉकलेट टाकले अजून मीटिंगला आहे. अंकल चॉकलेट टाकलं अजून पण 2 नंबरला आहे. ऍक्टिंगच्या जागेमध्ये खरं करून पाणीपुरी खायला. काय बोलला. याच्या ऍक्टिंगच्या जागे मला एक पाणीपुरी करावी. कोणी काय म्हणतोय तुम्हाला काय कळलं नाही. ऍक्टिंगच्या नादात सुपारी निकल के बात कर रहे.
बॉबी तुम्ही इकडून या. कोमल बाबले हे बघ, ह्याला म्हणतात भाऊ. पहिला बरोबर आणि पहिला तू ही माझी सख्खी बायको आणि हे माझी चुलत भाऊ. त्यांचं प्रेम जास्त आहे. साडू आम्ही साडू ना, सख्खे साडू भाऊ चुलत. हा आणि तू माझी सख्खी बायको, रक्ताचं नाते तुझं माझं. रक्ताचं नाही हो झालं ना मग. झालं ना आता. मग रक्ताचं नातं राहतं. नाही 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 नाही. आता कोके येईल तेव्हा एक रक्ताचं तो नातं. तुझा रक्तात आपला नातं तुझं माझं रक्त. दादा म्हणला कोमलला माझ्या मांडीवर बसवा है ना तुला प्रेम आहे प्रेम. आम्ही दोघे भाऊ भाऊ. नाही 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 बाबा भाऊ 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 भाऊ. बाबा नाही बाबा नाही बोलतो तू बोल त्याच्यासोबत. बाय बघू नका झाला झालेलं बघू नको. इथं आम्ही दोघं भाऊ भाऊ बसलो. आम्ही सख्खे भाऊ आम्ही लोक सख्खे भाऊ आवडलं तुला आणि ते लोक पण सख्खे भाऊ आहेत. आणि आपण पण सख्खे भाऊ. म्हणजे मीच एकटा जीव सदाशिव का. भाऊ तुम्ही आमचे सख्खे, मम्मी पण आहे तुम्ही पण आमचे सख्खे भाऊ आहे. हो, बस काय. तुम्ही घ्या रे मग. हा. मी आणि माझी आई आम्ही दोघं. बस संपला विषय. संपला विषय. का मग मी नाही पण सख्खी बायको मार्गे आहे ना. नाही, बायको तर आहे पण तिला बी सख्खी बहीण भेटली ना. अहो हा हो. आई भाई भाऊ 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 पोरगा आणि आई. काय 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 परत माझ्याकडे ये. आणि तो पण बघा तो पण बघा. ए बाई हे नातवंद हे दोघं लेक बसतो काय करतोय हे खेळव त्याला खेळव किती दादा कोलाच्या बाले कोणाचं बाले. तू माझ्याकडे येऊन बाली टाकला तुला. The next day. बाय 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 ममडी कोको किट्टू शेमड्या बाय बाय गुड नाईट टेक केअर गुड नाईट टेक केअर हॅपी जर्नी थँक्यू. हॅपी आता आम्ही तुम्हाला माहिती आहे आम्ही कशाने आलेलो. हॅपी जर्नी का ना ते या ब्लॉगच्या एंडिंगला समजणार. येस माग लागला बॉब आहे बॉब हा बॉब. आम्ही आता चाललोय. चल बाय गोगा आमच्या मागे लागले कोकण. बाय कॅमेरा प्रायोरिटी. आता उभं राहा आता उभं राहा बाय बाय कोकांग बाय चल जाते आम्ही बाय. तिकडे बघा. आता बॉबी बाय त्याला वाटतं हे लोक प्रँक करतात फोन घेऊन. बाय. बाय कोकांग बाय कर. तो येणार असं तर बापरे. ढुंग्याबाल जाऊ दे आम्हाला ढुंग्याबाल. आता आम्हाला परत ऍडव्हेंचरगिरीचं करत जायचंय. आता हिमसपुरीवाली ऍडव्हेंचरगिरी कंटाळा आला जाम कंटाळा आला. चला गाईज आम्ही आता निघालेलो आहोत विरारसाठी. येताना तर जाम मजा आली पण जाताना जाम बोर आणि जाम कंटाळा येतं. मम्मीला आणि रोहितला ट्रेननी पाठवले पुढे. सो ते लोक गेल्यात आणि आम्ही वाट बघतो ऊन खाली येण्याची. 4:30 झाल्यात निघालोय आपण. मागच्या ब्लॉग सारखंच पोहोचूया आपण 1.5 तासात 1 ते 1.5 तासात. सो ट्रॅव्हलिंग आमची चालू झाली आहे आणि कंटाळा आल्या पण जावं लागेल कारण विरारला स्कूटी घेऊन जाणं गरजेचं आहे. इथे स्कूटी ठेवून चालणार नाही. तिकडेही सुद्धा आपल्याला कामाला स्कूटी लागते. सो चला पोचूया विरारला. त्या दिवशी सारखंच आज पण मजा करूयात. आता सनसेट होणार आहे. सनसेट मध्ये ना एवढं छान वाटतं ना View भारी वाटतो. व्ह्यू एवढा मस्त वाटतो. आणि ऍक्च्युअली घरी जाऊन ना आम्हाला एका गोष्टीची पॅकिंग करायची आणि आम्ही कुठेतरी चाललोय. सो Yes. ते घरी जाऊनच तुम्हाला समजेल. आणि आताच आमचा अवतार बघून घ्या आणि घरी पोहोचल्यावर अवतार बघा कसा होतो. बॉबीची हालत बघा कसा दिसतोय. मस्त दिसतो. फुल मातीने भरलाय. आता आपण आहोत विरार टोल नाका. बघू शकता माझा अवतार. असं वाटतं की कुठेतरी धूल मातीत काम वगैरे करून आलोय. केस विस बघा. आणि फायनली घरी पोचलोय. दमली कोमल. जाताना मजा आली. चष्मा काढून टाकू. जाताना मजा आली. ह्याच्यावर पण जाम हे बसलंय.
पण येताना थोडा कंटाळा आला, कारण कसं एन्जॉय एकदाच असतो ना, सतत तसा एन्जॉय नको. आणि बोईसरला आम्ही गाडी घेण्यासाठी गेलेलो आणि अजून 1-2 कामं होती, सो ती कामं पण झाली आणि गाडी पण घेऊन आलो. आता मला वाटतं आपलं बोईसरला जाणं 1 महिन्यानंतरच होईल, कारण कंटिन्यू 1 महिना आम्ही बिझी आहे. कुठे बिझी आहे, काय बिझी आहे, सगळ्या गोष्टी आम्ही एक्सप्लेन करूच. सध्या आपण जाऊया कुठे, आंघोळीला. आईशोपत शर्ट पण माझं, आईशोपत कमाल, अख्खा मातीने झालंय. अरे सो आपण आता अंघोलीला जाऊया, देन परत भेटू. काय होतंय मम्मी तुला? मला थंडी ताप येते, अंग पूर्ण बॉडी पेन होते पूर्ण, काय माहिती. मम्मीला ताप येतोय आणि बॉडी अशी सेविंग होते, काय बोलतात त्याला, शिवरिंग, थंडी भरून येते. सो आम्ही जिजूंना विचारलं तर ही सगळी कोणाची लक्षणं आहेत कोमल? डेंग्यू अँड मलेरिया. सो आम्ही कालच ब्लड टेस्ट केलेला आहे मम्मीचं डेंग्यू मलेरिया. आज रिपोर्ट्स येतील, सो समजेल की मम्मीला नक्की डेंग्यू किंवा मलेरिया काय झाले किंवा काहीच झालेलं नाहीये. 7 चालू आहे सध्या, 7 पण चालू आहे. व्हायरल चालू आहे तर व्हायरल पण असू शकतं, पण भाऊजी बोलतात की अंग असं शिवशिवत आहे, थंडी भरून येते ना, तर मग डेंग्यू मलेरियाचं असतं. तर आपण एकदा चेक करून घेऊया, आणि व्हायरल असेल गोळ्या दिल्यात व्हायरल साठी सुद्धा, ते पण बघू काय. सो रिपोर्ट आल्यावरच समजेल की काय आहे मम्मीला. आणि दुसरी गोष्ट, नाही आलं तर बरंच होईल. घरी मलेरिया 2 चेकअप केले. बघूया आजच्या रिपोर्ट वरती समजेल. आज आय होप देवाच्या कृपेने नॉर्मल रिपोर्ट यावे. नॉर्मल जो व्हायरल चालू आहे सध्या थंडी तापचा तोच व्हायरल असावा, आणि बरं वगैरे करू, मम्मीला रिपेअर करू. त्यानंतर आम्ही कुठेतरी जाणार आहे. सो कुठे जाणार आहे हे आम्ही 2 महिन्या आधीच बुकिंग केली. 2 महिन्या आधीच बुकिंग झाली. आणि सध्या मध्यंतरी ब्लॉग 10 दिवस ह्यासाठी येत नव्हते, कारण आम्ही कोणत्या तरी कामांमध्ये बिझी होतो. ते तुम्हाला लवकर समजेल, ते लवकर समजेल. आणि त्या कामांमध्ये आम्ही ब्लॉग सुद्धा काढलेला आहे, पण तो काम जो आहे त्याचे ब्लॉग सुद्धा येणार. यस, तर तो काम आमचा झाला की ब्लॉग आम्ही लवकरच पोस्ट करू. सो त्या कारणाने आम्ही बिझी असल्या कारणाने ब्लॉग आलेला नव्हता. आणि आता ब्लॉग आपले कंटिन्यू होतील. आणि आता 5 दिवसात आम्ही निघू, पण आम्हाला 2 ते 3 दिवस आधी शॉपिंग वगैरे करायला लागेल. त्याच्यानंतर वापस पॅकिंग करायला लागेल. आणि आम्ही कुठे चाललोय ते सांगणार नाही. तुम्ही नक्कीच गेस करा की आमची जी ट्रिप आहे ती डोमेस्टिक आहे का इंटरनॅशनल आहे. आणि खूप मजा येणार आहे. आमची जी ट्रिप आहे ती 7 डेजची ट्रिप असणार आहे, आणि खूप म्हणजे खूप मजा करणार आहे. आणि मी त्या गोष्टीसाठी खूप एक्सायटेड सुद्धा आहे. आणि 7 ते दिवसाचे ब्लॉग येतील किंवा त्यातून जास्त सुद्धा ब्लॉग येतील, कारण तेवढे आम्ही एन्जॉय करणार आहे. तर नक्कीच कमेंट करून गेस करा की आम्ही कुठे जात असेल.